अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र समान नागरी संहिता विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र समान नागरी संहिता विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र समान नागरी संहिता विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। सन्माननीय सदस्य। अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानातील अनुच्छेद 44 नुसार राज्याने नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रयत्न करावा अशी मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतूद करण्यात आली आहे। तथापि सध्या विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा, उत्तराधिकार, मालमत्ता हक्क व कुटुंब विषयक बाबींमध्ये विविध धर्म, पंथ याकरिता वेगवेगळ्या अधिनियमानुसार केलेल्या वेगवेगळ्या तरतुदी लागू आहेत। यामुळे समाजात कायदेशीर असमानता, संभ्रम व सामाजिक विसंगती निर्माण होत आहे। महाराष्ट्र राज्यातील विविध मांडाखाली आपलं विधेयक मांडण्याची मंजुरी झाली। एवढे एक फक्त एवढं वाचतो। महाराष्ट्र राज्यातील विविध नागरी अधिनियमांच्या अंमलबजावणीत एकरूपतेचा अभाव दिसून येतो। विशेषतः महिलांचे हक्क, बालकांचे संरक्षण व वारसा व मालमत्तेतील समानता तसेच विवाह व कौटुंबिक विवादांमधील न्याय प्रक्रियेत स्पष्टता व पारदर्शकता आवश्यक आहे। वेगवेगळ्या कायद्यांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळताना विलंब, खर्च, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र समान नागरी संहिता विधेयक 2026 मांडतो। विधेयक मांडण्यात आले।